आलं, काय वाटलं, काय बोलले पंतप्रधान तुम्हाला? मुलगा मोर सरकला म्हणून भेटता आलं, नसतं सरकलं तर काय भेटायला नसतं. काय पंतप्रधान? काही नाही, तो एवढंच येत मला. नाही पण मुलगा शिकला इथपर्यंत. मुलगा लय शिकला, फार म्हणून शिकला. आमचं काय बरं नव्हतं, कष्टावर शिकवला, पण असा निघाला, मोठा निघाला. मोदी काय काय बोलले तुमच्या बरोबर? काय नाही बोलले, बरं आहे का, पाया पुढे दर्शन घेतलं, म्हणलं हा मराठीत बोलले तुमच्या बरोबर? हा काय विचारलं? मला काही येईन. आता ते सोंडीला बोलवलंय साहेबांनी त्यांना अहिल्याबाईंच्या कार्यक्रमाला, त्याच्याबद्दल कसं वाटतं? याला पाहिजे, घरी येतील असं वाटतं का तुम्हाला? हा सोंडीच्या घरी पंतप्रधान यावं असं वाटतं? येते मग काय, माझी नोकरी होती तर काय, हे सगळं कष्ट कष्ट करीत करीत इथवर आले. मुलगा गेला इथं, मी आले इथं. मी कशाला आले इथे, कुठं गाव आणि कुठं. मी का मी बरोबर आहे ना? एकदम तत्काळ रिॲक्ट होते. नाही, म्हणूनच मी म्हटलं की आज जे असल्या पाहिजे म्हणून त्यांच्यासोबत, त्यांच्याशिवाय कसं नाही का? बाकी सगळं तीच खरी मुलाखत आहे. त्यांच्याशी काल बोललो तेव्हा मला अंदाज आला होता. हां, बिंदास आहे ते. बोलायला त्यांना. मग देवेंद्रजींना पण भेटले ना नागपूरमध्ये, तेव्हा पण स्मृती इराणी तर गालच जोडले काल. असं सवच आहे मला. लेखच सर माझा एकला मथा राहू साऱ्याच्यात तिरुपतीने झालं, माझं काय दुसरं. ओके, चला, थँक्यू.